नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिशने अजूनही घरात कुणालाच काही सांगितलेलं नसतं. तो जेव्हा त्याच्या खोलीत एकटाच बसून विचार करत असतो, तितक्यात भैरवी तिथे येते आणि त्याला म्हणते, मला एक तुला सांगायचंय. तेव्हा अनिश विचारतो, काय? आणि ती म्हणते, मामी खूप डिस्टर्ब आहेत. उद्या त्या हॉस्पिटलला जातील, त्याच्या आधी त्यांना प्लीज वाईट साईड काही बोलू नको. त्यावर अनिश म्हणतो, मी कशाला काही बोलू त्यांना? तेव्हा भैरवी त्याला म्हणते, मी फक्त सांगायचं काम केलं आहे. त्यावर अनिश तिला विचारतो, तुला ऑफिसमधून काही फोन वगैरे आला का? त्यावर ती म्हणते, मी कळवलं होतं ऑफिसला की मी नाही येणार आहे, त्यानंतर नाही आला. तेव्हा अनिश तिला विचारतो, तुझी मीटिंग होती ना? त्यावर भैरवी म्हणते, मिस झाली. आणि ती डोक्याला हात लावून म्हणते, आता मेहता सर यावरनं काहीतरी इश्यू करणार आहे, कठीण आहे सगळं. तेव्हा अनिश तिला विचारतो, तुझी सॅलरी क्रेडिट झाली का? त्यावर भैरवी त्याला आश्चर्याने विचारते, का? त्यावर तो म्हणतो, काही नाही, असंच विचारलं. आणि पुढे विचारतो की मामाचे रिपोर्ट्स आले का? तेव्हा भैरवी म्हणते, नाही, पण उद्या सकाळी येणार आहे आणि मी त्यांना बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट देणार आहे. तेव्हा अनिश तिला म्हणतो, खूप पैसे खर्च होणार आहे. त्यावर ती म्हणते, होऊ देत, इथे प्रश्न त्यांच्या जीवाचा आहे आणि आपल्याकडे मेडिकल फॅसिलिटी असूनही जर आपण खर्च करणार नसू तर त्यात आपली चूक आहे. त्यावर तो म्हणतो, जर आपणच स्वतः प्रॉब्लेममध्ये असू मग? त्यावर ती म्हणते, डोंट वरी, मी त्यांना पाठवून देणार आहे आईबाबांकडे कोकणात. पुढे ती त्याला म्हणते, मुलांची पिकनिकची फी भरायची आहे आणि हो, इलेक्ट्रिक बिल पण आलं आहे आणि पाण्याचं बिल पण भरायचं आहे, तेवढं प्लीज भरशील का? तेव्हा अनिश तिला म्हणतो, भैरवी अगं सगळं इम्पॉसिबल होत चाललं आहे. अगं हे वर मामा मामी हॉस्पिटलमध्ये आणि त्यावर एवढा खर्च. तेव्हा भैरवी म्हणते, होईल, सगळंच होईल. आता इकडे अशोक मामा मुलांच्या शाळेची तयारी करून देतात आणि त्यांना म्हणतात, उठा पटकन, रिक्षावाला खाली येऊन वाट बघत असेल. आता मुलं शाळेत जायला निघतात. तितक्यात अनिश तिथे येऊन बसतो. तेव्हा अशोक मामा त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारतात, तुझं काय रे, तू का असं बसलायस, तुला ऑफिसला नाही जायचं का? त्यावर तो म्हणतो, नाही बाबा. तेव्हा ते त्याच्याजवळ जात म्हणतात, अनिश, तुझ्या नोकरीचा काही प्रॉब्लेम झाला आहे का? त्यावर तो म्हणतो, नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुझ्या चेहऱ्यावरून तर असंच वाटतंय. तेव्हा अनिश म्हणतो, नाही बाबा, खरंच असं काही नाही, मी निघतोच. तितक्यात भैरवी येते आणि अशोक मामांना किशा मामाचे रिपोर्ट्स दाखवून म्हणते, बाबा हे बघा किशा मामाचे रिपोर्ट्स, त्यांना खूप हेल्थ इश्यूज आहे आणि शुगर पण वाढली आहे. अशोक मामा रिपोर्ट्स बघतात आणि भैरवीला म्हणतात, म्हणजे तू आता ऑफिसला जाणार नाही आहेस? तेव्हा भैरवी म्हणते, नाही बाबा, मी ऑफिसला जाणारच आहे, पण त्याआधी मला हॉस्पिटलला जायला लागेल. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी हेच तुला म्हणतोय की जी चूक मी केली आहे तू करू नकोस. अगं खोटारडी माणसं आहेत ती. त्यावर भैरवी म्हणते, हो, पण ही रिपोर्ट्स खोटी नाही आहेत बाबा. आणि ती म्हणते, खरं तर मी त्यांना कोकणातल्या घरी पाठवणार होते. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग इथं घेऊन येतेस का? त्यावर भैरवी म्हणते, नाही, मी काहीतरी सोय करते त्यांची. असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि देसाईंना भेटायला सोसायटीच्या ऑफिसमध्ये येते. तिला बघून देसाईंना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, आज तू चक्क माझ्याकडे काय काम काढलं? त्यावर भैरवी म्हणते, आपल्या इथे सोसायटीमध्ये एखादा रिकामा फ्लॅट आहे का? तेव्हा देसाई तिला विचारतात, त्या राधाकिशासाठी का? त्यावर भैरवी म्हणते, कामाचं बोलूयात का देसाई? त्यावर देसाई म्हणतात, सॉरी, आणि ते सांगतात, ए विंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर 1 BHK. त्यावर भैरवी म्हणते, चालेल. तेव्हा देसाई तिला म्हणतात, मग एक काम कर, तू पटकन डिपॉझिट देऊन टाक, म्हणजे मी मालकाला सांगेल की दुसरं कोणाला देऊ नकोस. पण डिपॉझिट थोडं जास्त आहे. तेव्हा भैरवी विचारते, किती? तेव्हा ते म्हणतात, 2 लाख. तेव्हा भैरवी पटकन 2 लाखाचा चेक काढून साईन करून देते. तेव्हा देसाई म्हणतात, मी तुला फ्लॅटचे फोटोग्राफ्स पाठवतो आणि ॲग्रीमेंट झालं की साईन करायला बोलवतो. त्यावर भैरवी म्हणते, ओके फाईन, असं म्हणून ती तिथून जाते. तेव्हा देसाई म्हणतात, 2 लाखांचा चेक इतक्या फटक्यात दिला, म्हणजे पैसेवाल्यांना किती सोपं असतं सगळं. आता इकडे अनिशला असं बसलेलं बघून अशोक मामा परत विचारू लागतात, काय चाललंय तुझं? मुलं शाळेतसुद्धा गेली आणि भैरवी ऑफिसला, आणि तू अजून आंघोळसुद्धा नाही केलीस. वेळेवर पगार मिळतो ना तुझा? त्यावर अनिश म्हणतो, हो. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग वेळेवर कामाला जायला नको, शिस्त म्हणजे शिस्त. त्यावर अनिश म्हणतो, बाबा आज उशिरा गेलं तरी चालेल, एवढा वर्कलोड नाही आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय करायचं ते करा, उद्या काही भानगड झाली तर माझ्याकडे येऊ नका. असं म्हणून ते सोफ्यावर जाऊन बसतात. तितक्यात अनिशचं लक्ष पेपरमध्ये आलेल्या न्यूजकडे जातं आणि त्याला धक्काच बसतो. तो अशोक मामांजवळ जाऊन सांगू लागतो, बाबा भैरवीच्या म्हणजे तुमच्या ऑफिसची न्यूज आली आहे.
त्यावर अशोक मामा विचारतात काय, तेव्हा तो न्यूज वाचू लागतो. हेरिटेज हब या नावाजलेल्या कंपनीमध्ये प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड. कंपनीमधल्याच कर्मचाऱ्याचा हात असल्याची शक्यता. अशोक मामा जेव्हा ती न्यूज बघू लागतात तितक्यात त्यांना गायधनींचा फोन येतो आणि फोनवर गायधनी जे काही बोलतात ते ऐकून अशोक मामांना आता मोठा धक्का बसतो आणि ते म्हणतात काय, भैरवी? आणि ते लगेचच मेहता सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या तोंडावरती न्यूजपेपर फेकतात. तेव्हा मेहता सर रागातच त्यांना म्हणतात, व्हॉट नॉनसेन्स मिस्टर माझगावकर, तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय करताय? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी काय करतोय ते मला चांगलंच कळतंय मिस्टर मेहता, आणि तुम्ही काय करताय हे तुम्हाला न कळण्याइतके तुम्ही मूर्ख नाही आहात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ही बातमी वाचून मला सगळंच कळलंय. यात जरी भैरवीचं नाव नसलं तरी ही बातमी तिच्याबद्दलच आहे एवढं मला नक्की कळलंय. तेव्हा मेहता सर म्हणतात, कळलंय ना, मग इकडे कशाला आलात? भैरवी माझगावकरांना जा आणि त्यांना विचारा काय झालं ते. त्यावर अशोक मामा म्हणतात, त्यांना विचारायची काहीही गरज नाही कारण त्यांनी कोणतेही गैरव्यवहार केलेले नाही आहेत. त्यावर मिस्टर मेहता म्हणतात, असं तुम्हाला वाटून काही उपयोग नाही आहे, कारण त्यांच्या सहीचा कागद आहे आमच्याकडे. तुम्ही म्हणाला होता की मी बेकायदेशीर काम करणार नाही, त्यामुळे आमचं काम थांबलं. त्यामुळे आमच्या कंपनीचं आर्थिक नुकसान झालं. तेव्हा आम्ही अल्टरनेट काम पण सुरू केलं होतं. तेव्हाच आम्हाला कळलं की भैरवीने परस्पर निर्णय घेऊन झाडं तोडण्याची परमिशन घेतली आणि त्यासाठी तिने 50 लाखांची लाच घेतली. आणि ते त्यांच्याजवळचा कागद दाखवत म्हणतात, हा तिच्या सहीचा कागद आहे आमच्याकडे. अशोक मामा जेव्हा तो कागद हातात घेऊन बघतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो आणि ते म्हणतात, नाही, हे शक्य नाही आहे. हा काहीतरी घोळ आहे. त्यावर ते म्हणतात, असं तुम्हाला वाटतंय, पण कंपनी पॉलिसीप्रमाणे हे प्रकरण जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा आम्हाला भैरवीला कामावरून काढून टाकावं लागलं. आता पोलीस तपास सुरू होईल, पण आम्ही भैरवीला कामावर ठेवू शकत नाही. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, मेहता सर, माझी सून भैरवी माझ्या शब्दाबाहेर नाहीये. त्यामुळे तुम्ही तिला कामावरून काढण्यासाठी तिच्याभोवती रचलेलं हे षडयंत्र आहे. तेव्हा मेहता सर म्हणतात, भैरवी आमच्यासाठी एक ॲसेट होती, त्यामुळे आम्ही तिला का कामावरून काढू? भैरवीने फ्रॉड केला आहे, त्यामुळे आम्ही तिला कामावर ठेवू शकत नाही. आणि हो, तिच्यावर जर पोलीस केस झाली तर त्यात कंपनी इन्व्हॉल्व्ह होणार नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, जी कंपनी आपल्या एम्प्लॉईचे शिव्याशाप घेते तिला जरी चांगले दिवस आले तरी ते जास्त दिवस टिकत नाही. मिस्टर मेहता, आणि आता प्रश्न राहिला, मी जायचं की राहायचं? असाच जर प्रश्न असेल तर मी राहणार आणि मी शोधून काढणार का तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या सुनेला या प्रकरणात कसं गोवलं ते. असं म्हणून अशोक मामा तिथून जातात. आता मात्र मेहता सरांना चांगलाच घाम फुटलेला असतो. आता इकडे भैरवी घरी आल्यावरती अनिशला मामा मामींबद्दल सांगू लागते. तेव्हा अनिश तिला म्हणतो, भैरवी, तुला ऑफिसमधनं कोणाचा फोन आला होता का? तू आजचा पेपर वाचलाय का? त्यावर भैरवी नाही म्हणते. तेव्हा अनिश तिला सांगतो की भैरवी, तुझ्यावरती आळ आलाय, तू फ्रॉड केल्याचा. हे ऐकल्यावरती आता भैरवीला चांगलाच धक्का बसलेला असतो आणि ती न्यूज बघून म्हणते, अनिश, हे शक्य नाहीये, हे कसं शक्य आहे? तेव्हा अनिश म्हणतो, अगं बाबांना गायधनीचा फोन पण आला होता. तेव्हा भैरवी म्हणते, नाही नाही नाही, मी असं काही केलेलं नाही. तेव्हा माझी कंपनी माझ्याविरुद्ध असं का करेल? मी आता लगेच जाऊन विचारते. असं म्हणून भैरवी तिथून जाते. आता इकडे अशोक मामा जेव्हा ऑफिसमध्ये येतात तर सगळेजण काम करत असतात. तेव्हा ते बोंजाळ्यांना विचारतात, आज सगळे कामावर? त्यावर ते म्हणतात, हो, मॅडमचा सकाळी सकाळी मेसेज आला होता की आपण रिझ्यूम करूयात. तेव्हा अशोक मामांना आश्चर्य वाटू लागते आणि ते म्हणतात, भैरवीचा. तितक्यात गायधनी तिथे येतात आणि म्हणतात, माझगावकर, मी तुम्हाला आज सकाळी फोन केला होता की नाही? त्यावर ते म्हणतात, हो, भैरवीबद्दल चर्चा चालू आहे असं, पण इथे तर सगळ्यांचं काम सुरू आहे. मग भैरवीने तुम्हाला कधी कॉल केला? त्यावर गायधनी म्हणतात, भैरवीने नाही माझगावकर. तेव्हा अशोक मामांना कळतं की तो कॉल हर्षाने केलेला असतो. तेव्हा ते तिला भेटायला केबिनमध्ये जातात. तेव्हा भैरवीच्या जागेवर बसून हर्षा फोनवर बोलत असते. आता भैरवीची जागा हर्षाने घेतलेली असते. तेव्हा अशोक मामांच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं. तेव्हा ते हर्षासमोर जाऊन तिला जाब विचारू लागतात. तितक्यात भैरवी तिथे येते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.